बेळंकी येथे श्री मल्लिकार्जुन कावड महोत्सव मोठ्या उत्साहात पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। बेळंकी तालुका मिरज येथे लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन देवालय आहे। गावामध्ये पाटील व गवाणी यांची पूर्वीपासून दोन वेगवेगळी मंदिरे आहेत, परंतु वर्षातून एकदा कावड महोत्सव मात्र एका दिवशी साजरा करतात। प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या वेळी दोन्ही मंदिरातील कावड आंध्र प्रदेशातील श्रीशैल या ठिकाणी भेट देऊन कावड आणली जाते। बेळंकी येथे कावड आणल्यानंतर सकाळ संध्याकाळ आरती करून धार्मिक विधी केला जातो। यावेळी लिंगायत समाजातील सर्व भक्त उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्यात सामील होतात। 6व्या दिवशी महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाते। डाळ गुळ वाटून महोत्सवाची सांगता केली जाते। पाहूया यावेळी उपस्थित असलेले सद्भक्त बोलताना म्हणाले। नमस्कार, ST न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मिरजपूर भागातील बेळंकी या गावात जे लिंगायत समाजाचं आराध्य दैवत आहे श्री मल्लिकार्जुन देवालय, या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये या देवाची यात्रा असते आणि या यात्रेचं स्वरूप काय, त्याची पार्श्वभूमी काय, आपण या ठिकाणी जे समाजाचे एक सद्भक्त आहेत त्यांच्याशी आपण या यात्रेविषयी जाणून घेऊया। नमस्ते, थोडक्यात आपण या सोहळ्याविषयी आमच्या सर्व दर्शकांना तुम्ही सांगावं। नमस्कार, हे गवाणी परिवार बेळंकी यांच्या वतीने शिरशैल मल्लिकार्जुनची कावड आहे। आम्ही काय करतो, वर्षाला ही कावड शिरशैलला घेऊन जातो म्हणजे पाडव्याच्या अगोदर 4-5 दिवस, आणि तिथं पाडव्या दिवशी आम्ही पाताळगंगेमध्ये स्नान करून पूजा करून कावड आणि परत घेऊन येतो। परत घेऊन आल्यानंतर 5 दिवसाचा गावात कार्यक्रम असतो आमचा। रोज आरती, महाआरती, प्रसाद, महाप्रसाद असा दररोज कार्यक्रम असतो। आणि ही कावड प्रत्येक वर्षी आम्ही शिखर शिंगणापूरला जशा कावडी जातात किंवा उत्तर प्रदेशमधल्या उज्जैन बिजैन ह्या भागात कशा जातात, तशी आमची कावड शिरशैल मल्लिकार्जुनची कावड आहे। आणि ती 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग असल्यामुळं आमचे पहिल्यापासूनच म्हणजे पारंपरिक पद्धतीने शिरशैल मल्लिकार्जुनला आम्ही ती कावड घेऊन जातो। आणि त्या कावडीचं त्यात जाऊन पाताळगंगेत स्नान घालून पूजा अर्चना करून परत इथं गावात येऊन सगळ्या समाजाच्या वतीनं एक कार्यक्रम केला जातो। आणि समाजाचा एकत्रीकरण राहावं, समाजाची संघटना राहावं ह्या विषयानं ह्याच्यासाठी आम्ही बरंच प्रयत्न करतो आहे। आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे आणि ह्याच्यापासून सहकार्य मिळते आम्हाला। तरुण, वृद्ध, भगिनी, माता जे काय असतील सगळ्यांनी आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाच्या ह्याच्यात सगळ्यांनी साजरा केला जातो आहे। नमस्कार। थोडक्यात सर्व समाजाचं एकत्रीकरण हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। सर्व समाजाने एकत्र येऊन धार्मिक भावना जागृत ठेवणे आणि उत्साहानं साजरी करणे हा त्याच्यापासून उद्देश या समाजाचा दिसून येतो आहे। आणि या दिवशी खरोखर सर्व समाज जो एकत्र येऊन एकत्र बसून हा महाप्रसाद घेतात, हा एक धार्मिक सोहळाच म्हणाल काय हरकत नाही। तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो। तर या ठिकाणी मी थांबतो आहे। ST न्यूज मराठीसाठी बेळंकीहून बाळासाहेब गुरव। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।